बाहेरचं खाऊ नका, भेसळलंही. आता ते बाबा आला थोडं फरक होईल, आहे का नाही? हा, तुम्हाला सगळ्याला माहीत झालं ते बाबा आला ते बरं आहे. आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमच आहे ना हे भडवे. तुकाराम आहे तर आपल्याला काही काळजी करायची गरज नाही, पण आपली साथ पाहिजे त्याला. तो मुळात चांगला आहे, त्याला कोणाची गरज नाही. पण ह्या दुष्टचक्रातून तो टिकला पाहिजे म्हणून आपली साथ त्याला गरजेचं आहे. अन्नात भेसळ करणारे हरामखोर 7 पिढ्या नरकात जात्यानं हलकटायच्या. अन्नात भेसळ चांगलं नाही ना हो. गावात स्वच्छता ठेवा, स्वच्छतेच्या बाबतीत बी आपण मागं आहे. तुम्हाला किती वाटलं आपल्याला का आपण लय स्वच्छ आहे, पण नाही, माझं मन सांगतं का हे काही खरं नाही. बरं तुम्ही घरात एकटे स्वच्छ होऊन उपयोग काय? बाहेर गल्ली, रस्ते, गाव, तुम्ही संडास बांधला ठीक आहे, पण तुमच्या बाहेर समोर कोणी संडासला बसत असं काय उपयोग झाला? नुसता तुम्ही बांधून चालणार नाही, अख्ख्या गावानं बांधायला पाहिजे. अख्खं गावाने बांधून उपयोग नाही, वापरलं पाहिजे. तुमचं गाव एवढं सुशिक्षित आहे, आता कोणी बाहेर जात नसेल म्हणा, आहे का नाही? अंदाजे का जाते काही? हा, कडीकडीचे कडी जाते. हां पहा बरं, मग काय उपयोग झाला तुमच्या लोक? अहो साहेब, तुम्हाला सांगतो, एक माणूस जरी बाहेर गेला किंवा काही लोक बाहेर गेले आणि त्याच्या संडासवर ती माशी बसली, माशी, आणि उठून आली आणि आमच्या अन्नावर बसली, तर आम्ही अन्न फेकून देतो का? तुम्हाला कळलं का नाही कळलं? तुम्ही तुमचा संडास बांधला आणि खाता कोणाचं? बरं तुम्ही काय म्हणता त्याला हलकटे, मग त्याचं खायचं का तुम्ही? माशीला 6 पाय साहेब, ती त्याच्यावर बसल्यावर उठून आल्यावर ती घेऊन येईनच ना. बरं ती काँग्रेसची आहे का भाजपची आहे का, ती कोणाचं आणलं त्यानं ते बी माहित नाही ना आपल्याला, आहे का? आम्ही खातो. आणि कदाचित ती माशी मेली, वरणात पडून, चहात पडून, पाण्यात, म्हणजे ओल्या ह्याच्यात पडली तर मरते. तर काही आरामखोरांना आम्हाला काय सांगितलं माहिती आहे का? ते अरे काय पागलाचं बाजार आहे. तुम्ही सांगा 2 थेंब पाणी टाकल्यानं कसं काय शुद्ध होईल? आम्ही नाही सुधारलो. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का नाही माहिती, काही वयस्कर लोक आहे इकडे, त्यांनी पाहिलं असं, एक 10-15 वर्षापूर्वी कुत्रे संडास खायचे साहेब. खात होते, पाहिलं का? खात होते पाहिलं, बरोबर आहे ना? 10-15 वर्षापूर्वी कुत्रे खात होते संडास, पोराला बाहेर बसलेलं का ते खाऊन घ्यायचे. मला खरं सांगा तुम्ही, आता कुत्रे खाते का? अरे कुत्रे सुधारले. अरे कुत्र्याला काय जिल्हा परिषदच्या लोकांनी सांगितलं का? माणूस कधी सुधारायचं? ड्रेनेज बंदिस्त पाहिजे, गाव रोज झाडलं पाहिजे, नखं रोज काढले पाहिजे, जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कपड्याला नाही पुसलं पाहिजे. बघा तुम्ही,
95%च्या वर लोक हात धुतल्यावर कपड्याला पुशीते. मी काय म्हणलो कळलं का? जेवणाच्या आधी तुम्ही हात धुतले तर पुन्हा कपड्याला पुसायचे नाही, ओल्या हाताने जेवायचं. हे शास्त्र सांगत, मी नाही. ओल्या हाताने जेवा. कारण तुम्ही ज्या कपड्याला पुसलं तो कपडा चांगला असायची गॅरंटी. हॉटेलमध्ये एकच टावेल लटकेल राहतो, साऱ्याने त्यालाच पुसा. महिला मंडळचं तर लईच अवघड आहे. या हात धुतल्यावर पुसीते कुठं माहित आहे? सांगू? कल्याण. ताट पुसायला बी तेच पदर, नाक पुसायला बी तेच पदर. हा ना. अहो हे पण सरपंचानं शिकवायचं आहे लोकाला, चांगलं वाईट. सरपंच त्या गावची आई आहे, पण याला एवढा अभ्यास पाहिजे ना. हे पैसे वाटून सरपंच झालं, याचा ना अकलीचा काही संबंध नाही. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. तुमच्या गाव मला माहीत नाही झाडून घेते की नाही घेते, पण रोज 2 टाइम झाडलं पाहिजे. पूर्ण गाव झाडलं पाहिजे. सडा पाणी मारलं पाहिजे रोज. कोणतंच गाव झाडून घेत नाही, कोणीच घेत नाही. कसं? आम्ही थोडंफार करायचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पंचायतनं हे सगळं करायचं, पंचायतजवळ पैसे पाहिजे. आम्ही तोच अभ्यास केला की बाबा करायचं आहे, आपल्याला वाटू राहिलं, पण पैसे. आता सरकारचे उपकार आहे, 15 वित्त आयोग देतं. हे केंद्र सरकारने पैसा चालू केला. आधी पैसा नव्हता पंचायतीला, 1 रुपया नव्हता. आता किती पैसा येतो माहिती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी सरपंचाच्या खात्यात न मागता न अर्ज करता जमा होते. मग त्यानं पहा त्याची लोकसंख्या किती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख. अर्ज न करता त्या तारखेला सरपंचाच्या खात्यात पैसे जमा होते. आत्ता होते, आमच्या काळात होत नव्हते. आम्ही कसं केलं असेल? मग आम्ही काय विचार केला तेव्हा? लोकाला समजून सांगितलं. काही लोकांवर आम्ही दादागिरी केली. दादागिरी म्हणल्यापेक्षा त्यांना बळजबरी आमच्या मागे यायला लावलं. आम्ही टॅक्स लावला एका घराला, त्याच्यातून पैसे जमा केले आणि त्याच्यातून लोकांना सोयी दिल्या. त्यांचंच घेतलं आणि त्यांना दिलं. माझ्या इथे 800 घरं आहे, 4000 लोकसंख्या आहे. तुमचं गाव माझ्यापेक्षा दुप्पट मोठं आहे. 4000 लोकसंख्या, 800 घरं. एका घराला माझ्या इथे 5000 रुपये टॅक्स आहे. किती? 5000. माझ्या अंदाजाने तुमच्या गावात एका घराला 1200 रुपये टॅक्स असेल. तुम्ही पाहून घ्या उद्या. 1200च्या वर नाही तुम्हाला. आम्हाला किती आहे? एका घराला 5000. 800 घराचे 40 लाख रुपये येते आम्हाला टॅक्स. आणि 15 वित्त आयोगाचे 40 लाख येते. 80 लाख रुपये आम्हाला येते आज. तुम्हाला किती यायला पाहिजे ते तुम्ही ठरवा. 5000 रुपये माझ्या गावात लोक टॅक्स 100% भरते. वर्ष सुरू झालं, पहिल्या दिवशी टॅक्स भरायला लागतो आम्हाला. मागच्या वर्षीचं नाही,
चालू वर्षीचा म्हणजे 26-27चा टॅक्स आमच्या इथे जमा झाला. इथं बसलेल्या लोकांना मागच्या वर्षीचा बी भरला की नाही भरला मुश्किल आहे. आमच्या इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. टोटल टॅक्स महिलाच्या येऊन भरत्या. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिला इतका मान आहे गावात, तर तिच्याच हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. आमच्या इथे सरपंच झेंडावंदन करीत नाही. 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हातानं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला 1 एप्रिलला पैसे भरते म्हणजे भरत्याच. मार्च महिन्यात पैसे घेऊन पळायचे बाय. झेंडावंदनचा मान मिळाला पाहिजे. चांगलं आहे ना. गावातल्या बाईनं झेंडावंदन केलं, काय बिघडलं? ते सरपंचालाच भली हाऊस दोरी वाढायची. माकडावानी काय गावातल्या लोकांनी केलं तर काय बिघडलं काय त्याच्यात? अरे त्यांना तुला सरपंच केलेलं आहे, लक्षात ठेव. त्याला सोडून तुझ्या जेवणात काय? त्यांच्यासाठीच करायचं जे करायचं ते आम्हाला सरपंचाला कळलं नाही. 5,000 एकदा भरले महिला मंडळ, नीट ऐका, नंतर कशाचेच पैसे भरायचे नाही, कायचेच नाही. पाणीपट्टी नाही, घरपट्टी नाही, दाखल्याचे नाही, कायचे नाही. 5,000 भरले, सालभर मोकळे. पहिला मान झेंडावंदनचा. दुसरं, माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. एक नाही, धुण्या भांड्याचं पाणी वेगळं, जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी वेगळं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यावर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार, एका घराला रोज एक. ही जी बाटली आणली हिच्यापेक्षा भारी पाणी आहे आमचं, क्वालिटी. तुम्ही पिऊन पहा. माझ्या गाडीत आहे. मी यांच्या घरी तुमचं पाणी नाही पेलो, माझ्या गाडीतलं पाणी पेलो. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो साधारण? किती? 15 रुपये धरा. गरिबीला किती? 15. महिन्याचे किती झाले? 450 महिन्याचे. वर्षाचे 5,000. आम्ही किती घेतले? मला नुसतं बोलून करमणूक करायची नाही. मी काय सांगतो इकडे लक्ष द्यायचं आहे आणि एक करायचं आहे. एका पाण्याचे 5,000 भरता तुम्ही, ते बी 15 रुपयाना. आणि असं दिसायला कसं दिसतं? 5,000 रुपये टॅक्स लई झाला. कळू राहिलं की नाही कळू राहिलं? आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे ताई. रोज सकाळी 5 ते 8 सगळ्या गावाला आंघोळीला गरम पाणी येते नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणलं मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते. तो नळन तू करशील तर कर, नेतात मर. अहो 2 घंटे बाईचे पाणी तापात गेलं आयुष्य. 5% आयुष्य महिलाचं पाणी तापात गेलं. बरं, आमच्या तिकडे लोकाले हलकटे, नुसतं पाणी तापून द्यायचं नाही. जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे? इकडे पण हलकट आहे. अरे मला वाटलं आमच्या तिकडेच हलकट आहे काय. मला अजून कळलं नाही तो माणूस बकेट का नेत नाही. अरे न्या हो,
बरं, सगळ्या गावचं पाणी तापायला आम्हाला पंचायतला 1 रुपयाचा पण खर्च येत नाही. कारण आम्ही पाणी कशावर तापवतो? सौर ऊर्जावर. आम्हाला 1 रुपयाचा खर्च येत नाही. मग काय हरकत आहे मग गावाला पाणी तापून द्यायला? आम्ही कशावर तापवतो? सूर्यावर. जर भविष्यात तुमच्या गावाला सूर्य आला तर तुम्ही बी त्याच्यावर तापा. डिझेल, पेट्रोल, वीज हे संकट तुम्हाला कमी करायचं असेल तर सूर्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सौर ऊर्जेचा फायदा जास्तीत जास्त घ्या. त्याला काय पैसे लागत नाही. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. जी बाई टॅक्स भरीन तिला एक कार्ड देते. त्या गिरणीत तिने वर्षभर दळून न्यायचं. 1 रुपया लागत नाही. कितीही दळून न्या. लग्न करा, साखरपुडे करा, भरडा करा, बैलाचा भरडा करा, कार्यक्रम करा, किती न्या. मोजून आणायचं नाही. पैसेच घ्यायचे नाही, मोजून घ्यायला आणायचे. आम्ही पैसे किती घेतले? हां, लक्षात ठेवा. आम्ही देतो काय काय ते बी लक्षात ठेवा. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खाऊ नका, भेसळ येते, तसं आम्ही विचार केला बाहेर भेसळ येते तर मग महिलांनी काय करा. मग आम्ही मशनी घेतल्या. हळद पावडर करून द्यायचं, मिरची पावडर करून द्यायचं, धने पावडर करायचं, गोड तेल करून द्यायचं, उसाचा रस काढून द्यायचा, शेवाया पापड करून द्यायच्या, सगळ्या डाळी करून द्यायच्या, बटाटा चिप्स करून द्यायचं, बटाटा चिवडा करून द्यायचं. पंचायतजवळ मशनी आहे. धान्य तुमचं, माल तुमचा, मशीन आमची, फुकट. पैसे किती घेतले? हां, सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले हे विसरून जाताना तुम्ही म्हणून करतो. शेती करायचा ट्रॅक्टर आहे पंचायतजवळ मोठा महिंद्राचा, 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे 1 एकर नांगरायला तुम्हाला किती पैसे लागते? 2000. आम्ही 1500 नांगरितो. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचं. 500 रुपये कमी भाव. 5 एकर नांगरलं, किती पैसे वाचले? 2500. नुसतं नांगरलं तर मोगळं वेगळं, रोट्या वेगळा. 5000 घेतोय आम्ही. 40 लाख जमा होते आणि माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. किती? 32 लाख. लोकाला एवढं देऊन 8 लाख नफा आहे मला. आम्ही कोणावर उपकार करीत नाही. चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण आहे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये. ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं गावातले आहेत म्हातारे निराधार. 8 वर्ष झाले याला. त्यांना कपडा लत्ता, चप्पल, बूट, दुखणं बाहणं काही लागलं तर 40 म्हातारे. गावातल्या म्हाताऱ्याला पोरं नाही आहे, मग त्याला सांभाळायचं कोणा? काय वाटतं तुम्हाला? कोणा सांभाळा? भीक मागून खावत्या ना? मग जिम्मेदारी कोणाची आहे? सरपंचाची. पंचायतने सांभाळायचे गावातले म्हातारे निराधार. फुकट नाही सांभाळीत तुम्ही, तुमची ड्युटीच आहे ती. मला सांगा, ते म्हातारे असे राहते, म्हातारे काळे बेंद्रे राहते, म्हातारे कुठं खाजी दे, म्हातारे असे करते, म्हातारे तंबाखू खाते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे काही बोलते, म्हातारेला जायला राहते. इतकं म्हातारं जायला राहतं. भाडव्याचं निवडणुकीच्या दिवशी तो उचलून आणलं.
तो बाप होता का तो तेव्हा त्याला उचलून आणला रे काय हा तेच म्हातारा आहे ते लक्षात ठेव. त्याच्यामुळं तू सरपंच झाला. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या गावात पण असे म्हातारे आहे जे तुम्हाला दिसत नाही, मला दिसते ते. तुम्ही म्हणत असेल त्यांना गरज नाही, लई गरज आहे, पण ते कोणाला सांगू शकत नाही. अशा लोकांसाठी मंदिरात किंवा पंचायतमध्ये गावाने व्यवस्था जेवण खावण केलं पाहिजे. म्हातारे म्हातारे फक्त करा हो. अहो ते म्हातारं कोणाला सांगा ना हो, त्याचे सुनाचं त्याचं जमत नाही का, त्याची सून त्याची काळजी घेत ते नाही सांगू शकत. मग असे 50-50 लोक गावाला लय जड झाले ग. आणि ते नवीन नवीन वाटतं, नंतर सवय झाली काय वाटत नाही. त्या म्हाताऱ्याला जीव लावा तुम्ही, लय पुण्याचं काम आहे. आम्ही कुठेतरी दुसरीकडे नेऊन अन्नदान करतो. कशाला? आमच्या गाडगे बाबांनी चक्क सांगितलं भुकेल्याला अन्नदान करायचं, मस्ती आलेल्याला अन्नदान करायचं नाही. ते लागू होत नाही. गरजवंताला द्या. कोणाला द्यायला पुण्य होईन का? 10 वाक्य गाडगे बाबाचे, त्याच्यातलं हे मेन आहे, भुकेल्यांना अन्न. 8 वर्ष झाले आम्ही करतो. आणि आमच्या गावातल्या लय लोकांनी त्याला पैसे दिले. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, त्या नावाने हे तुम्हाला 2-5 हजार घ्या. आज मा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे 2-4 हजार रुपये घ्या, म्हाताऱ्याला खाऊ घाला. असे किती को पैसे दिले गावातल्या लोकांना. फक्त काय आहे, पुढं व्हावं लागतं. तुमच्याकडे राशन दुकान आहे, सांडलेल्या गावावर जगतीन दे. आम्ही फक्त नियोजन करीत नाही आर्थिक. म्हणून सरपंच थोडा अभ्यासू पाहिजे, कपटी पाहिजे, हरामी पाहिजे, ताकदवाला पाहिजे. एका शब्दात सांगतो, तुकाराम महाराजासारखा नको, छत्रपती शिवाजी महाराजासारखा पाहिजे. तुकाराम महाराज चांगले नव्हते का? महाराजाचे गुरु होते तिथं, पण तसा सरपंच नको. छत्रपती सारखा पाहिजे, जसा टाइम आला तसा. साम दाम दंड भेद. महाराजांच्या लढाई आमुष्याच्या दिवशी. आम्ही म्हणतो आज शनिवार आहे, आम्ही म्हणतो मांजरवाडी गेली. हा हिचे पागल, मांजरवाडी गेले काय झालं? 100 मांजरी आडव्या गेल्या तर काही फरक पडत नाही. एक हलकट गावातला आडवा गेला तर गावाचा नाश होतो, लक्षात ठेवा. म्हणून कोण आडवं गेलं याच्यावर ध्यान ठेवायचं. मांजरी आडव्या गेल्या काय होतं? आणि ह्या मांजरी जागी ठेचायच्या, हा ना, याची किंवा करायची नाही. आमच्या तिकडं रस्त्याच्या कडीला असे कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय मागं, 2-2, 3-3 कुत्रे बसते. त्यांची काहीतरी मिटिंग चालते, आपल्याला कधी कळत नाही काय चालतं. आणि एखादी गाडी आली, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी आली, त्या गाडीची मागं पळते ते कुत्रे. तुम्ही पाहिलं इकडं पळते का? पळते ते कुत्रे. काऊन पळते मला अजून कळलं नाही काय आहे. त्यांना पुरस्कार आहे का? त्यांना पैसे मिळते का? नाही. ते कुत्रे पळते पळते दमते, वापस येऊन उजून तिथं बसते. मी खूप विचार केला कुत्रे का पळाले, मला उत्तर सापडलं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले, त्या गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना विचारायचं
ते हरामखोर कुत्रे पळतेन पळतेन दमतेन खोत बसतेन आणि असे दोन चार कुत्रे दर गावात असतेच. ते चांगल्या गाडीच्या माग लागतेच. ते तिकडं लक्ष द्यायचं नाही, खंडोबा समजून सोडून द्यायचं. काय करता? आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही राहिला, आपल्या देशात मानसिक प्रॉब्लेम आहे. आपल्याला माणसं सुधारायचे आणि ते तसे सुधारणार नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजीचं नाव घेतलं. हे सांगून ऐकते का? अरे नको रे बाबा. हे कौरव पांडवाच्या लढाईत श्रीकृष्ण सांगायला गेले होते, त्याचं नाही ऐकलं. 100च्या 100 मेले पण नाही ऐकलं. ज्याने श्रीकृष्ण भगवंताचं नाही ऐकलं ते बनकरचंद पेरे पाटलाच ऐकते का? ते कौरवाच्या अवलादी आज बी आहेच. म्हणून हे सहजासहजी सांगून ऐकणार नाही. यांना नीटच करायचं आणि पण त्यांचं वाईट नाही करायचं. आपण आई होऊन नीट करायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी करायचं. आम्ही थोडा कपटपणा केला, काहून केला? तू ऐकत नाही ना, मग काय करा? आणि कधी कधी काय होतं, तो माणूस असं का करतो हे आपल्याला कळत नाही. त्याची चूक नसते. हे बघा केवढा फाल्ट आहे. त्याची चूक नाही ना आपल्याला ते पटत नाही. आता याला येलाच काय? हे घडतं बरं का सर. तुम्ही म्हणता त्यानं असं काय केलं, त्याचं चुकलं, आणि त्याची चूक नसते. याने गावाचा नाश होतो, अशा अनेक गोष्टी गावात घडत असत्या. म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस असं का करतो. इतकी बुद्धी आमच्याकडे पाहिजे. त्याच्यासाठी पैसे घेऊन सरपंच करायचं नाही. कर्तृत्ववान बुद्धिमान माणूस सरपंच करायचा. माझ्या गावातली एक जुनी गोष्ट सांगतो, तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळ बसेल, माफी मागून सांगतो, पण सांगणं गरजेचं आहे. 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे ती. मी गाव हागणदारी मुक्त करत होतो. 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं मी. माझ्याकडे यादी होती, कोणा संडास बांधला, याने बांधला, त्याच्या घरात किती माणसं आहे, एवढे एवढे, सगळे वापरते का? हो. मग सोडून देत होतो. कळलं का काम करायची पद्धत? नुसता संडास बांधला त्याला सोडून नाही, त्याच्या घरातले सगळे वापरते का, आणि नाही वापरत तर का नाही वापरत. एक एक माणसाचा अभ्यास केला, पूर्ण झालं गाव, तेव्हा मी खाली बसलो. रोज 3 महिन्यात केलं होतं, रोज तेच काम, ओटसोट. एकदा काय झालं, एका माणूस संडास बांधीना, त्याला सांगितलं बांध बांध बांध. शेवटी तो तयार झाला, पण तो काय म्हणे, मी घरात नाही बांधीत. समोर त्याचं खळं होतं वाडगं रिकाम, तिथं बांधीन. म्हटलं तिथं बांध, आम्हाला काय तकलीफ आहे. आमचे माणसं म्हणे दादा तिकडे बांध. म्हणलं बांधून द्या, त्याला काय तकलीफ, आपल्याला काय अडचण आहे. त्याने खळ्यात बांधला. ही सत्य घटना आहे, मी शपथ खाऊन सांगतो मुलाची. तिथं बांधला. त्याच्या शेजारी दुसऱ्या खळ्यावाला एक होता, तो त्या खळ्यातच राहत होता. ते बी गरीब. घरापासून 2-2.5 फूट याचं खळं लांब. याच्या खळ्या शेजारी दुसरं एक वाडगं, आणि ते वाडग्यावाले तिथंच राहत होते झोपड्यात. काय झालं, याने संडास बांधला आणि दुसरं जी आज संडासला गेला. एक दिवस गेला आणि दुसरोजी जाईना ना. मग आमची माणसं म्हणे दादा ते एक दिवस गेलं, आता जाईना, बाहेर जाऊ राहिलं उजू. आमचा सर्वे होता, माणसं होते. अरे म्हणलं असं कसं काय झालं. ते म्हणे काय माहिती काय झालं. म्हणलं चौकशी करा, कोणाला तरी सोडून त्याच्या सोबती कोणीतरी पाहून माहिती काढा काय झालं.
मग आम्ही माहिती काढली, इतकी डेंजर माहिती होती ती, भयानक. काय झालं तर माहिती आहे, पहिल्या दिवशी हा तिथं संडासला गेला, हा संडासला बसला आणि ती शेजारी झोपड्यावाली ती बाई बाहेर चुलीवर भाकरी करीत होती, तिच्या झोपड्याच्या बाहेर. आता ते चुलीवरचं भाकरी करणं जुन्या होत्या बाया, याला तो आवाज आला तिचा भाकरी करायचं आणि याला संडास नाही झाली. ही सत्य घटना आहे, बघा, अभ्यास करा, हे काय राहतं. ते तसंच वापस आलं आणि ते दुसरं जाईन का मग? नाही. याच्या मनानं काय शंका खाल्ली माहिती अजून एक, का जर तिचा आवाज मला येतो आणि ती गेलंच नाही ते. जेव्हा आमच्या खबऱ्यानं ही माहिती काढली, मग त्याला बोलून घेतलं आणि आमच्या काही मित्रांना त्याला समजून सांगितलं की बाबा, तू म्हणतो तो प्रॉब्लेम खरा आहे, पण आता त्याला गेलाच काय? तू तिथे संडास बांधला, पैसे घातले, ते गरीब लोक आहे, ते तिथंच राहणार आहे, ते काही कुठं राहायला जाऊ शकत नाही. मग आता याला एकच इलाज आहे म्हणे, तू संडासला गेल्या गेल्या नळ चालू करायचा डबड्यात बादलीत, त्याचा आवाज होईल, म्हणजे तो आवाज झाकला जाईल. आणि ते सक्सेस झालं. मला काय सांगायचं लक्षात आलं, त्याची चूक होती का? पण आम्हाला ती चूक वाटत होती ना. पण इतका सखोल अभ्यास माणसाचा करावा लागतो तुम्हाला गावात, तेव्हा गावाची काळजी घेतल्या जाईल. निस्ता तो चांगला नाही, तो असं करतो एवढं म्हणून नाही चालायचं. का करतो ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे. त्याला काही त्रास झाला का? त्याला मागं कोणा त्रास दिला का? त्याचा तो बदला घेतो का? त्याच्या मनात काही वेगळा विचार आहे का? अभ्यास केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या. माझ्या इथे कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. आमच्या गावात कचरा कुंडी नाही, त्याला 2 बकेट दिल्या. त्या बाईला सांगितलं कचरा घरी ठेव, आमचं माणूस आमचं ट्रॅक्टर जातं कचरा घेऊन येतं. ते पुण्यनगरी पेपरवाल्याने आम्हाला दिल्या होत्या त्या बाटल्या एवढ्याल्या, 1000 दिल्या होत्या, दर घरी 2-2 वाटल्या. आमचं ट्रॅक्टर आहे, आमचं ट्रॅक्टर जातं कचरा घेऊन येतं, त्याचं खत करतं. बायाला सांगितलं प्लास्टिक वेगळं द्या, कारण खत करायचं त्याच्यात प्लास्टिक चालत नाही. प्लास्टिक बाजूला ठेवा, प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिक फेकू नका. फेकलं तर जमिनीत सडत नाही, जाळलं तर कॅन्सर होतो. मग बायाला आम्ही समजून सांगितलं, बाया काय ऐकत नाही. मग आम्ही पंचायतच्या नावाची एक पिशी केली मोठी, दर प्रत्येक बाईला एक पिशवी दिली. तिला म्हणलं प्लास्टिक याच्यात ठेवा जाय, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकतच नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशी बाजाराला. हा बेकार लोक राहते. मग आता काय केलं आम्ही 2 वर्षापासून, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 20 रुपये किलोनं विकत घेतो आम्ही गावातलं प्लास्टिक. साहेब लय अवघड काम आहे आणि करायलाच पाहिजे. 20 रुपये किलोनं प्लास्टिक विकत घेतो आम्ही. एक तुकडा फेकीत नाही बाया, आता फेकीत बी नाही, कचऱ्यात बी देत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच. हा, जे गोळा नंबर होतं त्याला एंट्री घ्यायला पाहिजे. 20 रुपये किलोनं पैसे देऊन माझी ग्रामपंचायत नफ्यात आहे, तोट्यात नाही. घरातला कचरा प्लास्टिक पंचायतने विकतच घेतला पाहिजे. ते सोनं आहे आणि विकत घेतल्यावर लोक कसं फेकतील? तुम्हाला सांगतो साहेब, विकत घेतल्यापेक्षा झाडून घ्यायला जास्त पैसे लागत आहे. कशाला झाडून घेता? विकतच घ्या ना.
डोकं वापरा ना. लग्नाची नोंद करीत नाही बाया. मग आम्ही काय केलं, पोराची नोंद करायचं बंद केलं. बायाला सांगितलं तुमच्या पोराची नोंद आम्ही घेत नाही. ते म्हणे काहून नाही घेत. आणि म्हणलं लग्नात सर्टिफिकेट का घेऊ. ती बाई म्हणे आमच्यापाशी नाही सर्टिफिकेट. म्हणलं मग कोणाचं आहे. मग तिचे डोळे उघडले. आता सगळ्या बाया लग्नाची नोंद करत्या. या लोकांकडून करून घ्यायचं आहे. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडा लागते. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचे लग्न माझ्या गावात होतच नाही. आता तुमच्या नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात यावर्षी 58 पोरीचे वय नसलेल्या पोरीचे लग्न झाले. तुमच्या जिल्ह्यात गप्पालाही मारतो आम्ही मोठाले. आणि हे मी तिथं सर्वे करायला नव्हतो गेलो, हे त्यानंच सांगितलं. त्याचाच सर्वे सांगतो अकोले तालुक्याचा. मग करते काय अधिकारी. 58 पोरी. लय वाईट आहे, लय माग आहे. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे. ग्रामसेवक सरपंचाला. तुम्ही 25व्या दिवशी गेले तर नोंद करता येत नाही. आम्ही मौत करतो, ग्रामपंचायतला जाऊन कळवित नाही. आम्ही लय फुगीर. मग आम्ही काय केलं, त्यांना कोणाचं म्हातारी मेलं, त्यानं जर अर्ज पाठविला तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. ते म्हातारं मेलं पहिले अर्ज. कळलं. हे करायचं. डोकं लावा. माणूस गुंतला पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, आपलं काम सोपं झालं पाहिजे. नुसतं वाद करून किंवा भांडणं करून प्रश्न सुटणार नाही. कावेबाजपणा पाहिजे आणि त्याच्या कल्याणासाठी पाहिजे. सगळ्या गावचा वाढदिवस लिहिले आमच्या पैसे. आज कोणाचा बड्डे आहे, असा मोठा बोर्ड आहे, त्याच्यावर त्याचं नाव येतं, फोटो येतो. आज त्याला ग्रामपंचायतकडून शुभेच्छा. लोक खुश. काय खर्च आहे त्याला. माझं ऑफिस बघा, तुम्ही पाहिलं. गाव बघा, रस्ते बघा, गटार बघा, मंदिर बघा, अंगणवाडी बघा, शाळा बघा. चांगलं आहे, चालू आहे. आम्ही करून ठेवलं. जेवढं आमच्याच्यानं झालं तेवढं झालं. पुढं काय होईन ते होईन, माहीत नाही. होऊ शकते, काहीच अवघड नाही. ह्याच्यातलं टेक्निक सांगतो मी तुम्हाला. एक अजून तुम्हाला झाडं लावायचे. तुम्ही रोपं आणले पंचायतनं आणि पंचायतनं सांगितलं की तुम्ही या, खड्डे करू लागायला, पाणी घाला, दोरी बांधा. तुम्ही येणार नाही. बघा काय कला आहे. तुम्ही येणार नाही. पण जर तुम्हाला आधी विचारलं तुम्हाला कोणतं रोप आवडतं आणि ते तुम्ही लिहून घेतलं पंचायतनं आणि तेच रोप तुम्हाला भेट दिलं, तुम्हाला जे आवडतं ते, तर तुम्ही त्याचं काय करीन. हां, लावीन का फेकून देईल. मग तो त्याच्या मनाने खड्डे करतो, तर तुम्ही कशाला खड्डे करायला बोलिता त्याला. कळलं का नाही. कळलं का नाही. तुम्ही खड्डा करायला बोलवलं का त्याचा इगो जागी होतो. तसं न करता त्याला रोप भेट द्या, ते खूप जगमारीत. आपल्याला झाड लागायची मतलब आहे, पण तुम्हाला त्याला बोलवून तुमचा फोटो काढायचा आहे. हा प्रॉब्लेम मोठा वेगळा आहे आपला. मी सांगितलं आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही, मानसिक प्रॉब्लेम आहे. विकास कुठे दडला. गर्व, फुगीरपणा, मलाच अक्कल आहे, मलाच मोठं म्हणा, इथं नडला. वड सावित्री पौर्णिमेला महिलाला वडाचे रोपं वाटले होते. कशाचे. वडाचे. मला एकदम आठवलं. अरे बाप, 11:15 झालं. काय आठवलं. उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे. महिला वडाला आवडते, महिलाला वड वाटू. ग्रामसेवकाला म्हणलं लहान वडाचे रोपं.
चौधरी ग्रामसेवक होता तो सत्यकाठ नाही. ते म्हणे साहेब वडं आणीन मी, पण बाया लावायचे नाही. अरे म्हणलं काहून नाही लावायचं, एवढं वड आवडतो तिला, लावायची काहून नाही. ते म्हणे वडाला किती जागा लागते, गल्लीत वड कुठे लाईन. म्हणलं तू त्याची काळजी करू नको, तू ग्रामसेवक आहे, मी सरपंच आहे, काही फरक आहे की नाही तो आहे माझ्या डोक्यात. ठीक आहे म्हणे. त्यानं रोपं आणले. ते सत्यवान सावित्री माहिती आहे तुम्हाला. सावित्रीच्या नवऱ्याला सत्यवानला कोरोना झाला होता. कोरोना माहिती आहे ना, मग आजार नव्हता आला का, तो आजार झाला होता तिच्या नवऱ्याला. ती बाया हुशार, तिनं काय केलं, त्याला ओढीत वडाखाली नेलं. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो, भरपूर देतो. त्याला ऑक्सिजन मिळालं, ते जगलं ना. कळलं का. सावित्रीने वडाखाली नवऱ्याला का नेलं, ऑक्सिजन मिळायसाठी नेलं. नुसता वड पवित्र आहे म्हणून चालणार नाही. आणि हाय त्याच वडाला, एकाच वड्याला सगळ्या गावांना दोरे बांधून काही उपयोग नाही. मग वडाचे रोपं आणले. माझ्या इथे 18 लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला. असा दर घरी आवाज जातो. शिपायाला दौंडी लिहून दिली. महिला मंडळ नीट ऐका, तुम्ही पण ऐका. काय दौंडी लिहून दिली. रोज सकाळी 7 वाजता राष्ट्रगीत होतं आमच्या इथं, सगळं गाव ऐकतं. दौंडी द्यायला घरी जावं लागत नाही, ऑफिसमधूनच दिली की झालं. 18 लाऊडस्पीकर आहे, 18. काय दौंडी दिली. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले. ज्या महिलाला पाहिजे त्या महिलाने घेऊन जा, आपल्या वड आपल्या घरी लावा. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो. वड अतिशय पवित्र आहे, प्रत्येक महिलाने वड लावलाच पाहिजे. दौंडीत बरं का, प्रत्येक महिलाने वड लावला पाहिजे. प्रत्येक महिलाने वडाची पूजा केलीच पाहिजे. फक्त आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, आमचं वड, पटकन वडे गेले. ग्रामसेवक पाहतच राहिला. अरे काय कला झाली म्हणलं, अरे सरपंच आहे आम्ही. वड पुरले नाही. 2-3 महिला वड घेऊन रोपं घेऊन थांबल्या ऑफिसमध्ये. आमची चुलती भाऊजाई अशा आमच्या जवळच्या, मला बोलू शकत्या अशा 2-3 जणी थांबल्या. ते म्हणे भास्कर, तो वडाचे रोपं दिले, चांगलं केलं म्हणे, पुण्याचं काम आहे, आमचं काही म्हणणं नाही म्हणे, पण तू सांग म्हणे हे वडं आम्ही कुठं लावा. हे गल्लीत लावता येते का म्हणे. म्हणलं नाही. आणि मी कधी म्हणलं तुम्हाला गल्लीत लावा. मग हे दिले काय आलं म्हणे. गल्लीत जागा किती राहते, 5 फूट 10 फूट 8 फूट 12 फूट, तिथं वड कसं लावायचं. म्हणलं मी कुठं म्हणलं तुम्हाला गल्लीत लावा. आणि म्हणे मग हे कायला दिली, याचं काय करा. दिले मोठ्या पानान म्हणे तो, आता पुढं काय फेकून द्या का म्हणे. म्हणलं फेकून देऊ नका, गल्लीत लावू नका, वड कुंडीत लावा. एवढी बकेट घ्या, कुंडीत वड लावा, वट्यावर ठेवा, संपलं. म्हणलं तुमच्या दारीत तुळस आहे का वट्यावर. म्हणे हा, मग याच्या बाजूला याला ठेवा, काय अडचण. हा हे चांगलं आहे म्हणे. प्रश्न सुटला का नाही. तुम्हाला मी माता भगिनीला, महिला मंडळाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही बी आत्ता वट सावित्री कधी आहे, 29ला जवळ आली. वड लावा, कुंडीत लावा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, लय पुण्याचं. वड कुंडीत लावा आणि वट्यावर ठेवा. मी तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही उगं आपल्या लाडक्या बहिणी म्हणून सांगतो. मी तर काही 1500 देऊ शकत नाही, पण सल्ला देऊ शकतो. काय सल्ला आहे. जर तुम्ही कुंडीत वट्यावर वड लावला तर त्याचे लई फायदे. एक फायदा, सगळ्यात महत्त्वाचा फायदा सांगतो. पडेगावच्या ताई, जर वट्यावर वड लावला कुंडीत तर आपला वड आपल्या डोळ्यापुढं राहतो.
जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लई पारुंब्या फुटाल्या. म्हणून आपला वड आपल्या डोळ्यापुढं पाहिजे. माणूस मोठा हरामी आहे, माणूस मोठा बदमाश आहे, त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. मग तुमचे एक डोके खराब आहे का? वड पण डोळ्यापुढंच पाहिजे. जर जर तुळस डोळ्यापुढे पाहिजे तर वड पुढे पाहिजे. हा, असा सरपंच कावेबाज पाहिजे. सगळ्या जगात काय लिहिलेलं आहे? इथं कचरा टाकू नका, इथं लघवी करू नका, इथं थुकू नका. आमच्या इथं तसं नाही, इथं करा असं लिहिलं. मी 27 बेसिन बसवले माझ्या गावात जागोजागी. प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका, इथं थुकू नका, नाही इथं थुका. हे पागल लोक काय करते? इथं लघवी करू नका आणि मग चटीत करा का? इथं करू नका हे लिहायचं नाही, कुठं करायचं हे लिहा. या समाजाला घेऊन चालायची अक्कल पाहिजे हो तुम्हाला. जी रणजित भाऊ, तुमचे मित्रमंडळ, कंपनी, गावातले दोस्त मंडळी सगळे, सरपंच कोण होतं गावातलं हे महत्त्वाचं नाही, सरपंच झाल्यावर काय करायचं हे महत्त्वाचं आहे. जो कोणी होईन तुमच्या इथे महाराष्ट्रात, त्या सरपंचाला माझे हात जोडून विनंती आहे, परमेश्वराला माझी विनंती हात जोडून, की बाबा हो, यांना सुबुद्धी द्या, त्यांच्या गावचं कल्याण हो, त्यांच्या गावाबरोबरच महाराष्ट्राचं आणि देशाचं कल्याण हो, भारत महासत्ता हो. भारत महासत्ता करायचा असेल तर सरपंच ग्रामसेवक चांगला पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि शेतकरी आणि गाव ग्रामपंचायतीचं दोन्ही कल्याण करायची जी तुमची इच्छा तयार झाली, तिला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो ही अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.